समस्या अजूनही सुरळीत झालेल्या नाही आहेत. रस्त्याच्या समस्या असो की गोसीखुर्द बॅकवॉटरच्या ज्या पाण्याखाली शेती बुडीत क्षेत्रामध्ये आहेत त्यांना येण्या जाण्यासाठी अजून पण रस्ता सुरळीत झालेला आहे. त्या अनुषंगाने आपण काय सांगाल सर? या संघाने एवढंच सांगू इच्छितो की हा जो शेतकऱ्यांना येण्याचा मार्ग आहे तो 300 मीटरचा कुजब्याकडचा जो रोड आहे तो पाण्याच्या आतमध्ये गेलेला आहे आणि त्यामुळे आपल्या शेतकऱ्यांना त्यांच्या शेताकडे जाण्याकरता 5 किलोमीटरचा एक फेरा लावावा लागतो. याच्याकरता मी एक वेगळी व्यवस्था जी आहे ते आम्ही डिस्कशनमध्ये आहोत VIDC सोबत की अशा जे शेतं आहेत जे बुडीत क्षेत्रामध्ये नाही आहेत आणि तिकडे जाण्याकरता मार्ग नसतो त्याच्याकरता त्यांनी काहीतरी प्रावधान आपल्या बजेटमध्ये करून हे रस्ते तयार करून द्यावे. त्याच्यामध्ये सर आवरमारा राजूला ते पण आहेत. ते सगळे जे रस्ते आहेत जे अशा आपल्या बॅकवॉटरच्या हाईटमुळे आपण ते रस्ते बुडतात ते सगळे रस्ते त्यांनी तयार करून द्यावे आणि त्याचा एक प्रस्ताव तयार करण्याची मी त्यांना विनंती केलेली आहे. सर 2 वर्षापासून पुनर्वसन जे शेतकऱ्याचे आहेत माला वगैरे सुद्धा पैसे सुद्धा अनुदान मिळालेले नाही आहेत. जी अनिल दांडेकर साहेब VIDC अधिकारी म्हणतात आम्ही या महिन्यात पाठवतो पुढच्या महिन्यात पाठवतो असे शेतकऱ्यांना टाटाळ अधिकारी करतात. ते इलेक्शन्स होते आणि आचारसंहिता होती म्हणून मी आढावा बैठकी काय घेऊ शकलो नाही. पण 21 तारखेनंतर सतत आपण या प्रत्येक विभागाच्या आढावा बैठक आपण घेणार आहोत आणि हे जे मुद्दे मांडलेले आहेत ते त्यांच्यासमोर आणून आपण पूर्णपणे तयारी करतो आहे. उमरेड तालुक्यात मोठ्या प्रमाणात टोल चोरी होत आहे. टोल टॅक्सवरून आतमधल्या जे गावं आहे तिथून मोठी रहदारी ट्रकांची जात आहे. त्याच्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे आणि लोकांनी त्याची तक्रार केली. नागरिकांनी काय म्हणाल? टोल चोरीचा विषय असा आहे की तो टोल चोरी नाही आहे, तो आपण बघितलं तर रॉयल्टी चोरीचा विषय आहे. टोल चोरीचा विषय ते करू शकत नाही कारण त्यांना जर फिरून यावं लागलं तर टोल ऑटोमॅटिक कटतं. रॉयल्टी चोरीचा विषय जरूर आहे. कालच माननीय महसूल मंत्र्यांनी एक धाड आपण तिथं टाकली आणि 1000 ब्रासचा घोटाळा तिथं आपल्यासमोर आला. ज्यांची मुदत संपलेली होती रॉयल्टीची त्यांनी काढलेला आहे आणि मग पथकाद्वारे आपण मोजणी करून घेतलेली आहे आणि त्या संबंधित लोकांच्या विरोधामध्ये कारवाई करून त्यांना आपण अरेस्ट केलेला आहे आणि ती कारवाई सतत सुरू आहे. काही पत्रकार जर समजा असलं काही नागरिकांच्या भल्यासाठी काही प्रश्न जर उपस्थित जर करतात तर त्यांना सर्वसामान्य कार्यकर्ता जो आहे तो धमकी देतो आहे आपल्या क्षेत्रात. बघा भाजप कार्यकर्ता आपल्या कोणाचाही कार्यकर्ता असो तो भाजपाचा असो किंवा काँग्रेसचा असो मला वाटतं पत्रकारांना धमकी देणं हे कायरतेचा निशाण आहे की तुम्हाला जर त्यांच्याशी बोलायचं असेल किंवा संवाद साधून जर तुम्हाला काही मार्ग काढता तर त्यांनी काढायला पाहिजे. धमकी देऊन कोणी कोणाचं काहीच बिघडवू शकत नाही आणि ज्या व्यक्तींनी हे केलेलं आहे त्या व्यक्तींविरुद्ध कारवाई होणार हे मात्र नक्की. उमरेड तालुक्यामध्ये सध्या वाघाची दहशत आहे. कालच एका माणसावरती हल्ला करण्यात आला होता चालत्या गाडीवर. ते VC कडे जाणारा चिमूरकडे जाणारा VC मार्गाकडे जाणारा मार्गावरती घटना घडलेली आहे आणि आता जसं आम्ही मुद्दा काल जेव्हा चर्चेमध्ये आला वन मंत्र्यांनी जेव्हा हा मुद्दा ठेवला मला असं वाटतं की हे फक्त आता गोष्ट जिथं जंगल आहे तिथले राहिलेली नाही पण प्रत्येक ठिकाणी झालेली आहे. म्हणजे प्रत्येक आमदार ते उठून बोलायचा प्रयत्न करत होते आणि म्हणून एक आगळं वेगळं निवेदन आपण त्यांना देणार आहोत. पण याकरता आमच्या माध्यमातून माझ्या माध्यमातून एक सकारात्मक काम आम्ही केलेलं आहे. एक AI बेस्ड आपण ॲप USAचा आमचा एक मित्र आहे त्याच्या माध्यमातून केलेला तो तयार झालेला आहे. त्याचं एक डेमॉन्स्ट्रेशन आम्ही वनमंत्र्यांना देणार आहोत. 63,000 कॅमेऱ्याच्या माध्यमातून आपण ते आयडेंटिफाय करू आणि त्यांना कसं पळवता येईल याची संकल्पनासुद्धा त्याच्यामध्ये आहे. पण हे जे प्राणी असतात हे खूप इंटेलिजंट असतात. एकदा तुम्ही आवाज केला आणि दुसऱ्यांदा तुम्ही आवाज केला तर त्यांना माहिती होते की या आवाजाने काही होत नाही. म्हणून तिथं वेगवेगळ्या प्रकारचे प्राणी AI बेस्ड जे स्वतः उडी मारून काही हे करतील या प्रकारचा प्रावधान त्या AI बेस्ड सर्किटमध्ये आहे. ते लवकरच आपण पुढच्या 6 महिन्यामध्ये आपण ते कार्यान्वित करू. तोपर्यंत माझी मागणी वनमंत्र्यांना एवढीच आहे. सर आज पोलीस पाटलांचा मोर्चा होता नाही तोपर्यंत तुम्ही आमचे संरक्षण भिंत किंवा फेन्सिंग आमच्याकडे लावून द्या अशी मागणी. याच्यामुळे काय होत आहे
की जे कपाशीची आता आपण काढायला गेलो तर लोक म्हणजे भीतीच्या मजूर वातावरण. भीतीच्या वातावरणामुळे मजूर जायला तयार नव्हते शेतामध्ये शेतमाल स्थानिक काढण्यासाठी. स्वराज्य संस्थेच्या निवडणूक झाल्यात आणि आता 21 तारखेला रिझल्टही लागणार जी. आहेत. नगर परिषद, उमरेड नगर परिषद जोरदार रंगत राहिली. नेमकं काय तुमचा दावा आहे? मी काय दावा करू? काँग्रेस मी आमदार काँग्रेसचा आहे आणि लोकांनी एवढ्या लाटेमध्ये या पूर्ण जिल्ह्यामधून ग्रामीणमधून एकमेव निवडून दिलेलं आहे, तर त्यांची आस्था माझ्यामध्ये आहे ही मी समजतो. आणि म्हणूनच नगर परिषद आणि नगरपंचायत दोन्ही ठिकाणी नगराध्यक्ष आमचाच बसेल हे आताच लिहून घ्या. भाऊ, आखरीचा प्रश्न. जी. उमरेड करांडलामध्ये गोठणगाव जो परिसर आहे तिथे अनियमितता वारंवार दिसून येते. कधी रिसोर्टवाले दिसतात, जी. कधी प्राण्यांच्या सोबत हात लावतात प्राण्यांना. हो. अशावेळी काहीतरी वचक हवा ना त्याच्यावर. मी तसं तुम्हाला सांगितलं, आतापर्यंत सगळ्या डिपार्टमेंटचा मी आढावा घेतलेला नाही आहे. हे सगळे प्रश्न जमा झालेले आहेत. तर 21 तारखेनंतर जसा आपला कोड ऑफ कंडक्ट हे झाला त्यांच्या 1 बाय 1 प्रत्येक डिपार्टमेंटच्या हे करून पुढच्या वर्षी 1 वर्षामध्ये नाही तर पुढच्या 5 वर्षामध्ये आपल्याला काय करायचं आहे याचा आराखडा तयार करून आपण इम्प्लिमेंट करू. चला.